साहित्य कल्पमध्ये आपलं स्वागत आहे. घेऊन आलीये अनकंडिशनल लव्ह, प्रेमाची नवी सुरुवात या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतेय. अनकंडिशनल लव्ह, प्रेमाची नवी सुरुवात, भाग 16. हा आठवडा असाच निघून चाललेला. येत्या सॅटर्डेला क्षितिज आणि विल्यम पुण्याला जाणार होते. क्षितिजला तिथं ऑफिसमध्ये नेमकं काय चाललंय हे जाणून घेण्याची जाम उत्कंठा होती. इकडं अवनीचे बाबा तिचं लग्न ठरवायची घाई करत होते. एखादं दूरचं मांगलिक स्थळ पाहून तिचं लग्न जमलं रे जमलं की तिची लागलीच पाठवणी करून टाकायची असं त्यांचं ठरलेलं. क्षितिजला याची कानोकान खबर नव्हती. त्या आठवड्यात त्याचं आपलं नेहमीचं रुटीन फॉलो करायचं चाललेलं. सकाळी उठून आवरून फॅक्टरीत जाणं आणि सायंकाळी घरी येणं हेच रुटीन चालू होतं. आणि जेव्हा पण मंदिरात भजनाचा कार्यक्रम असायचा तेव्हा केवळ तिचं भजन ऐकण्यासाठी त्याची हजेरी लागलेली असायची. आणि त्या सगळ्यामध्येच जेव्हा जेव्हाही ती त्याच्या समोर यायची तेव्हा तेव्हा हृदयाचं ते उच्चांक गाठणं तो दरवेळी नव्याने अनुभवत होता. त्या बाबतीत तो त्याच्या हृदयावर थोडी असा जोर टाकू शकत होता की मला तिचा विचार करायचा नाही. ती समोर आल्यावर तर त्याला ते शक्यच होत नसायचं. आणि जसजसं दिवस जात होते तसतसं त्याचं मन तिच्यामध्येच एकतर्फी गुंतू लागलेलं. पण तिला बोलायचं कसं हे मात्र त्याला समजत नव्हतं. अशा भानगडीत कधीच न पडलेला तो आताही त्याला ते पाऊल उचलणं जड जात होतं. ती समोर यावी अन मनाने उच्चांक गाठावा या पलीकडे काही त्यांचं नातं जात नव्हतं. अन आता उद्याच सॅटरडे होता. 2 दिवसांसाठी क्षितिज आणि विल्यम उद्या सकाळीच पुण्याला जाण्यासाठी निघणार होते. क्षितिजला मात्र आज उदास वाटत होतं. 2 दिवस तिकडं जायचं म्हणजे मॉमला भेटता येणार होतं. शिवाय ऑफिसची हालहवाही समजणार होती. अर्थात हे मनाला आनंद देणारं असंच होतं. पण 2 दिवसांसाठीच का होईना पण काहीतरी सुटणार आहे याची भावना त्याला होत होती. आणि ते सुटणं त्याला अस्वस्थ करून जात होतं. तशी उद्या पुण्याला जाण्याची तयारी आज फॅक्टरीतून येताना दोघांनी केली होती. रात्री जेवायला गेल्यावर आज सोबतीला तिचे बाबाही होते. तिघही जेवायला बसलेले आणि अवनी आणि मंजिरी दोघीही तिघांना जेवण वाढत होत्या. एवढ्यात बाबांना फोन येऊ लागला. मंजिरी, फोन बघ कोणाचा आहे. मधुकर रावांचा असेल तर दे, नाही तर नको. बाबांनी सांगताच मंजिरीने धावतच त्यांचा फोन आणून दिला. मध्यस्थांचाच होता तो बहुतेक, नाहीतर जेवताना ते कधीही फोन घेत नसायचे. हा हॅलो, बोला ना मधुकरराव, काय म्हणताय? आज तरी काही चांगली बातमी आहे का आमच्यासाठी, का आपला असाच केलाय फोन? हो निळकंठराव, तुमची काळजी आता मिटण्याची वेळ जवळ आलीये बहुतेक. अहो काय सांगताय, तुमच्या तोंडात साखर पडो. बोला बोला लवकर, कुठलं आहे स्थळ? एक स्थळ आलोय, नागपूरचे. मुलगा मांगलिक आहे, थोडासा वयाने आहे मोठा, पण घरची परिस्थिती चांगली आहे आणि त्यांनाही तुमची अवनी पसंत पडली आहे. मग तुम्ही म्हणत असाल तर परवाच बघण्याचा कार्यक्रम ठेवूया का? तशीही मी त्यांची पत्रिका आधीच पाहून घेतली आहे, पण हवी असेल तर तुम्हीही पाहून घ्या एकदा. मी पाठवून देतो तुम्हाला मोबाईलवर. अहो काही हरकत नाही, मी तर म्हणेन त्याच बैठकीत तिचं लग्न उरकून द्यावं. माझी ना नाही. ते लोक तयार असतील तर बोला. हो, मी बोलून पाहतो एकदा. तसं तर त्यांनाही काहीच प्रॉब्लेम नसावा, पण तरीही बोलून घेतलेलं बरं राहील. मग बोलून घ्या आणि परवाचा पाहण्याचा कार्यक्रम माझ्याकडून फिक्स समजा हवं तर. शुभ कार्याला विलंब नको. जशी तुमची इच्छा. चला ठेवतो मग, म्हणत पुढून फोन कॉल कट झाला आणि बाबांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. अवनी, अवनी, परवा तुला पाहायला एक स्थळ येतंय. आता मीही फार काही पाहत बसणार नाहीये. जमल्यास त्याच बैठकीत लग्नाचं उरकून घेऊ. तर तशी तयारीत राहा बरं.
बाबांनी तिथेच उभ्या अवनीला बोलून दिलं आणि तिच्या हृदयाचा ठोका चुकला, कारण बाबांनी त्यांचा निर्णय सांगून दिलेला. हो बाबा, ती अगदीच बारीक आवाजात म्हणाली. आणि तेवढ्यातून तिची नजर क्षितिजकडे गेली, जो तिलाच पाहत होता. आणि इकडं ते ऐकून क्षितिजला एकदम जेवता जेवता ठसकाच लागला. नेमकं आज पाणी समोर द्यायला विसरल्या होते त्या दोघी. सर अहो सावकाश, विल्यम क्षितिजच्या पाठीवर हात फिरवत म्हणाला. अगं पाणी दे लवकर त्यांना अवनी, किती वेळा सांगितलं, पाणी आधीच ठेवत जा बरं ताटा शेजारी. बाबा अवनीला रागे भरत म्हणाले. अहो आजच विसरले बाबा. मंजिरी, पाणी घेऊन ये पटकन. अवनी मंजिरीला हाक देत म्हणाली. त्या आधीच ती आज सटकलेली. मंजिरीने आज जाऊन पटकन आधीच भरलेले तांबे आणि फुलपात्र जे द्यायचं राहिलेलं ते धावतच आणलं. अवनीने ते पटकन घेतलं, त्याच्या समोर येऊन बसली आणि पटकन पाणी फुलपात्रात ओतून त्याच्या समोर पकडलं. आताही ती खालीच पाहत होती. एव्हाना त्याने कसा बसा कंट्रोल केलेला ठसका तिच्या हातून पाणी घेताना तिच्या हाताचा स्पर्श झाला होता. त्याने पाणी घेताच ती बाजूला निघून गेली. तेवढ्यातूनही तिचे भिरभिरणारे चंचल आणि अस्वस्थ नयन त्याला दिसलेच होते. त्याने मात्र घोटभर पाणी पिलं आणि फुलपात्र साईडला ठेवून दिलं. पण त्याच्या मनात उगाच सल उठलेली. आता तर खरंच काहीतरी हातातून निसटतंय असं वाटू लागलेलं. कसं बसं जेवण आटोपून तो विल्यमच्याही आधी वर त्याच्या रूम जवळ आला आणि तिथेच अस्वस्थ होऊन इकडं तिकडं फिरू लागला. विल्यम त्याच्या मागोमाग वर आला. त्यानेही जाणलेलं सर अवनीच्या लग्नाचं ऐकून एकदम अस्वस्थ झाले. तो वर आला, पाहतो तर क्षितिज इकडून तिकडे फिरत होता. मग तिथेच एका खांबाला टेकून तो त्यांना पाहत उभा राहिला. इतक्या लवकर हे असं काही होईल असं वाटलं नव्हतं मला. एवढी का घाई आहे त्यांना तिच्या लग्नाची? काय करू शकतो मी आता? मॉमला बोलू का तिच्याबद्दल? ओहो, काय विचार करतोय मी हा? ती तुझ्याबद्दल काय विचार करते हे सुद्धा माहित नाहीये तुला. आणि तू कुठे पोहोचलास? जिथे काहीच माहित नाही तिथे मी एकटाच निर्णय घेऊन पुढे कसा जाऊ शकतो? बराच वेळ झालेला विल्यमला तिथं येऊन, पण क्षितिजचं आजूबाजूला साधं लक्षही नव्हतं. तो त्याच्याच विचारात हरवलेला. सर, अस्वस्थ दिसताय, काय झालं? शेवटी ती शांतता भंग करत विल्यम बोलला. अरे चा, विल्यम तू कधी आलास? चेहऱ्यावर खुशी दाखवत त्याने विचारलं. मी केव्हाच आलोय सर, 5 मिनिटं झाली असतील. विल्यम तिथं आलेला पाहून तो त्याच्या जवळ जाऊन तिथेच बाजूला असलेल्या सायडर्सवर रेलून बसला. त्यातूनही तिथे बसताना खाली वाड्याच्या मधल्या भागात त्याची नजर गेल्या वाचून राहिलीच नाही. काही नाही. काय रे, तुझी तयारी झाली ना उद्याची? हो, अहो मगाशी तुमच्या सोबतच केली की सर. असं काय करताय? अरे हो, मी विसरलोच. तो अस्वस्थपणे आताही म्हणाला. बोलतानाही त्याचं लक्ष नव्हतं खरं तर आपण काय बोलतोय त्याच्याकडे. सर, मला काय वाटतं, एवढं अस्वस्थ होण्यापेक्षा त्यांच्या मनात आधी काय चाललंय हे तर जाणून घ्या. काय म्हणालास? विल्यम आता जे बोलला ते मात्र त्याला चांगलंच समजलेलं. पण त्याहीपेक्षा विल्यमच्याही लक्षात आलंय या विचाराने तो विल्यमकडे पाहू लागला. म्हणजे मी असं म्हणतोय सर, उगाच त्रास करून घेण्यात काय अर्थ आहे, नाही का? त्यांच्याशी आधी बोलून तर घ्या. असं त्यांनाही कळणार नाही तुमच्या मनात काय आहे आणि तुम्हालाही कळणार नाही त्यांच्या मनात काय आहे. अरे कशाबद्दल बोलतोयस तू? क्षितिज नजर चुकवत आता त्याला काही माहीत नसल्याचं दाखवत म्हणाला. सर, तुमच्यासोबत सतत सावलीसारखा असतो मी. मला कळणार नाही होय? कितीही लपवत असाल तरीही मी सांगू शकतो तुम्ही प्रेमात पडला आहात. तो हे बोलताना ऐकून क्षितिजची पुन्हा खाली वाड्याच्या चौकात नजर गेली. ती नेहमीसारखी बाहेरून कचरा किंवा तत्सम काही टाकून आत येत होती. आताही तिला पाहून त्याच्या हृदयाचा ठोका चुकलाच. असं काही नाहीये रे. चल, उद्या सकाळी लवकर जायचंय, झोपायला जाऊ. अमान्य करत क्षितिजने विषय बदलला आणि सरळ त्याच्याही आधी रूममध्ये निघून आला.
विल्यम त्याच्या पाठोपाठ आत आला. सर, तुमच्या चेहऱ्यावर सरळ सरळ दिसतंय. मघाशी त्यांच्या लग्नाचा विषय निघाला तेव्हापासून अस्वस्थ झाला आहात. विल्यम, अरे मला खरंच काही सुचत नाहीये. या सगळ्या गोष्टी मी बोलणार तरी कसा? एकतर तिचं राहणीमान वेगळं आहे आणि माझंही. म्हणजे पाहिलंच ना, त्या दिवशी घरी सोडतो म्हणालो तर ती आपल्यासोबत आलीही नाही. विचारणार तरी कसा होतो मी? आणि हे सगळं इतक्या पटकन घडतंय की माझं तर ना आता डोकं सुन्न होऊ लागले. त्यात उद्या पुण्याला जायचंय, किती महत्वाचं आहे तुला माहिती आहे ना? हो माहिती आहे सर, पण ते आता घाई करत आहेत ना लग्नाची. मग उगाच तुमच्या मनात नको राहिला की आपण विचारलंच नाही, म्हणून म्हणालो बोलून बघा. अरे बोलू तरी कसं? तसंही घरी काहीच कल्पना नाहीये. या सगळ्याची मॉम डॅडला ही कल्पना द्यायला हवी. आणि त्याआधीही ती माझ्याबद्दल काय विचार करते हे जाणून घ्यावं लागेल. आणि तेवढा वेळ माझ्याकडे आता नाहीये. इवन लग्नही इतक्या घाईत नकोय मला. माझी बिझनेस बाबतची काही स्वप्न आहेत, यू नो ना. मला घाई नकोय या बाबतीत. पण मला कळत नाही त्यांना तिच्या लग्नाची एवढी का घाई झालीये. असतील त्यांचे काही प्रॉब्लेम. आणि माहितीये ना त्यांना मंगळ आहे. मग असं असल्यावर अशा मुलींची लग्न करायला शक्यतो कोणीही तयार होत नाही. मग मांगलिक मुलाशीच शक्यतो लग्न करतात. मांगलिक मुलाशी म्हणजे म्हणजे अशा मुलाशी करतात ज्याला सुद्धा मंगळ आहे. मग तो दोष निघून जातो असं काहीतरी म्हणतात. अर्थात मीही हे ऐकून आहे. शक्यतो आमच्यात असलं काही नाही मानत, सो आय डोंट बिलीव्ह. येस विल्यम, मी सुद्धा मानत नाही या गोष्टी. बट दोष म्हणजे रे, म्हणजे मलाही फारसं माहित नाहीये सर. पण बहुतेक मंगळ असलेल्या मुलीशी मंगळ नसलेल्या मुलाने लग्न केलं तर मुलाच्या आयुष्यात काही प्रॉब्लेम क्रिएट होतात. म्हणून तर तिचं लग्न मोडलं ना सम्राटच्या घरच्यांनी. ओ असं आहे का? बहुतेक आता त्यांना स्थळ आलेला मुलगा मांगलिक असू शकतो, म्हणून ही कदाचित घाई करत असतील. ओह, मग तर अवघड आहे विल्यम. आपण पुण्यावरून यायच्या आधीच तिचं लग्न झालं तर रे, मग तुम्हाला त्यांना विसरावं लागेल. म्हणून तर म्हणालो बोलून घ्या लवकर. बरं बघू. पण खूप कॉम्प्लिकेटेड आहे हे सगळं यार. चल गुड नाईट. उद्या लवकर निघू. बघू तोपर्यंत काही सुचतंय का, म्हणत क्षितिज बेडवर आडवा झाला. हो, पण तुम्हाला झोप लागेल ना सर, विल्यम असं म्हणाला. तसं क्षितिजने विल्यमकडे पाहिलं. पाहतो तर तो गालात हसत होता आणि ते पाहून क्षितिजच्या गालातही हास्य उमटलं. गप झोपतोस का विल्यम आता, म्हणत गालात हसत क्षितिज पुन्हा उशीवर डोकं ठेवून पडला. विल्यमच्या अशा मस्करीने त्याच्या गालात आलेलं स्माईल आता काही जायचं नाव घेत नव्हतं. आता तिला कधी भेटून बोलतोय असं झालेलं त्याला. अस्वस्थतेमध्ये बराच वेळ त्याला झोप काही येत नव्हती आणि आता काय करावं हेही सुचत नव्हतं. मग कधीतरी रात्री त्याची झोप लागून गेली आणि फक्त तिचाच विचार करणारे त्याला स्वप्नात तीच आली. आजचा भाग इथं संपलेला आहे. अवनीला तर एक स्थळ आले जो एक मांगलिक तर आहेच, शिवाय तिच्यापेक्षा वयाने मोठा देखील आहे आणि कसंही करून तिच्या वडिलांना हे लग्न करून द्यायचंय, फक्त आणि फक्त सम्राट पासून सुटका करून देण्यासाठी. क्षितिजला इकडं तिच्याबद्दल मनात भावना वाटू लागल्यात. जेव्हा पण ती समोर येते त्याच्या हृदयाचा ठोका चुकतो. त्याला समजतंय हे प्रेम आहे. क्षितिज पुढच्या भागात अवनीला विचारेल का? बघूया तिचं काय उत्तर असेल. जाणून घेण्यासाठी ऐकत रहा अनकंडिशनल लव्ह. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.